नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे वर्तुळ. वर्तुळ ज्याला इंग्रजीमध्ये सर्कल असं म्हटलं जातं, त्याची व्याख्या आहे प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ म्हणतात. त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र म्हणतात. ह्या ओ केंद्रापासून तुम्ही एक समान अंतर घ्या. आता अंतर न बदलता त्या सर्व समान अंतरावरचे जर बिंदू आपण जोडत गेलो तर आपल्याला वर्तुळ मिळेल. तर ह्या बिंदूपासून हे जे सर्व बिंदू आलेले आहेत ते सर्व समान अंतरावरचे आहेत. असे आपण जर बिंदू जोडत गेलो तर आपल्याला हे वर्तुळ मिळतं. आता हा जो बिंदू आपण स्थिर ठेवलेला आहे त्याला आपण केंद्र म्हणणार आहोत. तर इथे ओ हे वर्तुळ केंद्र आहे. ही दुसरी आकृती पहा. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. हे केंद्र आहे ओ आणि वर्तुळावरचे हे सगळे जे बिंदू आहेत समान अंतरावरचे, त्यापैकी कोणता एक बिंदू तुम्ही घेतला, समजा हा बिंदू पी असेल आणि ओ केंद्रापासून पी जर जोडला तर ही वर्तुळाची त्रिज्या मिळेल. रेख ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या आर ह्या अक्षराने दाखवतात. आता जर एकाच वर्तुळामध्ये आपण हे सर्व समान अंतरावरचे जे बिंदू आहेत वर्तुळावरचे, असे कोणतेही तुम्ही बिंदू घ्या. इथे पी बिंदू घेतला, क्यू आर एस टी हे वर्तुळावरचे बिंदू जर घेतले आणि ह्या केंद्रातून जर आपण जोडत गेलो तर ह्या ज्या रेघ मिळतील ह्या सर्व वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात, म्हणजे एकरूप असतात. तर इथं म्हणूया आपण एकाच वर्तुळामध्ये सर्व त्रिज्या समान असतात. तर आपण म्हणू शकतो ओ पी जेवढी आहे तेवढी ओ क्यू आहे, तेवढीच ओ आर आहे, तेवढीच ओ एस आहे, तेवढीच ओ टी आहे. या सगळ्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या असल्यामुळे त्या समान लांबीच्या असणार आहेत. आता ह्या आकृतीचं निरीक्षण करा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजेच वर्तुळाची जीवा होय. ओ केंद्र वर्तुळामध्ये इथे एम आणि एन हे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू आहेत. जर यांना आपण जोडलं म्हणजे रेख एम एन मिळते. तर रेख एम एन ही ओ केंद्र वर्तुळाची जीवा आहे. आता एकाच वर्तुळामध्ये छोट्या मोठ्या अशा असंख्य जीवा असतात. तर इथे एम एन ही वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारी जीवा आहे. तशीच पी क्यू ही सुद्धा जीवा आहे आणि आर एस ही सुद्धा जीवा आहे. तर एकाच वर्तुळात अनेक लहान मोठ्या जीवा असतात. तर ह्या आकृतीमध्ये बघा, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणजे डी अक्षराने त्याला दाखवतात. तर वर्तुळाचा व्यास म्हणजे डी म्हणतात. तर वर्तुळाच्या व्यासाला डी म्हणजे डायमीटर असं इंग्रजीमध्ये नाव आहे. त्यापासून डी हे अक्षर आलेलं आहे. इथे ओ केंद्र आहे आणि वर्तुळावरचे ए आणि बी हे दोन बिंदू आहेत. तर ह्या दोन बिंदूंना जोडल्यानंतर ते वर्तुळ केंद्रातून जातात. तर इथे ए डॅश ओ डॅश बी असा दरम्यानचा संबंध मिळतो. तर ए बी ही जीवा आहे, पण ही जीवा अशी आहे की ती वर्तुळ केंद्रातून जाते. म्हणून ह्या सर्वात मोठ्या जीवेला, तर जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते त्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. एकाच वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. आता इथे या आकृतीमध्ये अनेक व्यास काढलेले आहेत. ते सर्व ह्या वर्तुळ केंद्र ओ मधून गेलेले आहेत. तर इथे पी क्यू ए बी आणि एम एन हे सगळे जे व्यास आहेत ते सगळे व्यास एकाच वर्तुळाचे आहेत आणि ते समान लांबीचे असणार आहेत. एकाच वर्तुळात असंख्य व्यास असतात, ते सर्व समान असतात. इथे आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ओ बी ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ओ ए ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे. अशा दोन त्रिज्यांची मिळून हा व्यास तयार झालेला आहे. व्यास म्हणजेच डी याचं सूत्र आपल्याला मिळेल 2 गुणिले त्रिज्या. तर त्रिज्यासाठी आर अक्षर असतं, म्हणजे डी बरोबर 2r इतका असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. तर हे लक्षात ठेवा.
त्रिज्या निमपट असते तर व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. तर हा त्यांच्यामधला संबंध आहे. जर तुम्हाला व्यास आणि त्रिज्या यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर व्यास आणि त्रिज्या, तर डी आणि आर यांचं जर गुणोत्तर काढायचं असेल तर ते 2:1 येतं. आणि आर म्हणजे त्रिज्या आणि व्यास यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर आरस डी जर काढायचं असेल तर 1:2. तर ह्या पद्धतीने त्यांचा संबंध तुम्ही लक्षात ठेवू शकता. दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढण्यासाठी कंपासचे टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये त्या त्रिज्ये एवढे अंतर घेऊन वर्तुळ काढतात. उदाहरण, त्रिज्या म्हणजेच आर बरोबर 3 सेमीचे वर्तुळ काढा असं जर आपल्याला सांगितलं असेल. आता 3 सेंटीमीटरचं जर वर्तुळ काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एक बिंदू निश्चित करावा लागेल. तर इथे समजा आपण केंद्र घेतला ओ आणि इथे 3 सेंटीमीटर एवढी त्रिज्या घ्यायची आहे. एक टोक 0 आणि एक टोक 3 अशा प्रकारे आपण 3 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे. आता हा जो ओ केंद्र घेतलेला आहे त्यावर आपण हे एक कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि पेन्सिलचं टोक 3 सेंटीमीटरचं आहे. आणि हे न हलवता तुम्ही असं हलक्या हाताने तुम्हाला वर्तुळ काढायचं आहे. अंतर हलवायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही हे 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढू शकता. आता ह्या ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या जर तुम्ही मोजली तर ती 3 सेंटीमीटर येईल. ती तुम्ही कुठेही मोजली तरी ती 3 सेंटीमीटर येणार आहे, कारण 3 सेंटीमीटरवरचे सर्व बिंदू आपण जोडून हे वर्तुळ तयार केलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या त्रिज्यांची वर्तुळे काढू शकता आणि ती जर तुम्हाला काढायची असेल तर कंपासच्या साहाय्यानेच काढा. आता ह्या आकृतीमध्ये आता आपण जर एखादं वर्तुळ जर काढलं तर त्या प्रतलामधील बिंदूंचे जे विभाजन होतं ते कसं होतं, तर इथे ओ केंद्र आहे आणि ह्या ओ केंद्र वर्तुळावरचे जे बिंदू आहेत हे KNML, तर हे वर्तुळावरचे आहेत आणि या वर्तुळावरचे बिंदू सोडून जे आतमध्ये आले आहेत ते वर्तुळाच्या अंतर्भागातले बिंदू आहेत. आणि हे वर्तुळावरचे बिंदू आणि अंतर्भागातले बिंदू हे सोडून जे बिंदू आलेले आहेत ते वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. ते इथं बघूया आपण. केंद्र ओ असलेल्या वर्तुळावर KLMN हे बिंदू आहेत. हे जे बिंदू आहेत ते वर्तुळावर आहेत. वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतात. बिंदू PQRT हे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. आता हे जर आतमधले बिंदू पाहिले तर PQTR हे जे बिंदू दिसतात तुम्हाला ते वर्तुळाच्या अंतर्भागातले आहेत. वर्तुळाबाहेरील भागाला त्या वर्तुळाचा बाह्य भाग म्हणतात. बिंदू ABCD हे वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. हे बाहेरच्या बाजूला आहेत म्हणून ते बाह्य भागातले बिंदू असे म्हणावे लागेल. वर्तुळाचा परिघ, वर्तुळाकार कड असलेली एक वाटी घ्या. वाटीभोवती दोऱ्याचा एक फेरा घेऊन दोऱ्याचे वर्तुळ तयार करा. गुंडाळलेला दोरा बाजूला काढून तो सरळ करा. पट्टीच्या साहाय्याने सरळ केलेल्या दोऱ्याची लांबी मोजा. मिळणारी लांबी म्हणजेच दोऱ्याने तयार झालेल्या वर्तुळाचा परिघ C होय. हे जे आपण 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढलं होतं ही गोलाकार कडा आहे. आपण ही गोलाकार कडा ही पट्टीने मोजू शकत नाही. तर ही जी लांबी आहे गोलाकार ही जर मोजायची असेल तर ह्या पट्टीचा उपयोग होणार नाही, कारण ही पट्टी आपण अशी लावू शकत नाही कारण ती सरळ नाही. मग ही कशी मोजायची? समजा ही वाटी आहे गोलाकार आणि ह्याच्याभोवती आपण जर दोरा गुंडाळला आणि तो दोरा सरळ करून ह्या पट्टीमध्ये मोजला तर तो वर्तुळाचा परिघ असतो. तर परिघासाठी C अक्षर आहे, त्रिज्येसाठी R आहे, D म्हणजे व्यास आणि हे जे चिन्ह आलेलं आहे त्याला पाय म्हणतात. आता कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. परिघ म्हणजे 2πr. जर त्रिज्या दिली असेल तर हे सूत्र वापरा आणि परिघ म्हणजे C असतं अक्षर,
तर जर तुम्हाला व्यास दिला असेल तर पाय डी हे सूत्र वापरा. ही स्थिर संख्या पाय या ग्रीक वर्ण अक्षराने दर्शवली जाते. ही संख्या परिमेय संख्या नाही हे थोर गणितज्ञांनी परिश्रमाने सिद्ध केले आहे. व्यवहारामध्ये पायची किंमत 22/7 म्हणजे अपूर्णांकात घ्यायची असेल तर 22/7 किंवा दशांश चिन्हामध्ये घ्यायची असेल तर 3.14 अशी घेतली जाते. उदाहरणार्थ पायची किंमत दिली नसेल तर ती 22/7 असे गृहीत धरतात. जे तुम्ही रस्त्यावरच्या बस वगैरे पाहता तर त्याला चाक असतं, तर त्या वर्तुळाकार चाकाचा परिघ म्हणजे सी अक्षर, तर ते जे चाक आहे त्याचा व्यास म्हणजे डी, तर इथे वर्तुळाकार चाकाचा परिघ म्हणजे सी बरोबर पाय डी ह्या सूत्राचा वापर केला जातो. सजातीय राशींचे गुणोत्तर काढताना त्यांची एकके समान असावी लागतात. चाकाचे एकूण फेरे बरोबर अंतर भागिले परिघ हे सूत्र वापरलं जातं. जर तुम्ही ते अंतर पार केलं असेल तर ते अंतर पार करण्यासाठी किती चाकांनी फेरे घेतलेले आहेत तर ते काढायचे असेल तर ह्या सूत्राचा वापर केला जातो. एक उदाहरण घेऊया आपण. एका बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. 2 गावांमधील 22 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? यामध्ये आपल्याला चाकाचा व्यास म्हणजे डी दिलेला आहे आणि त्या 2 गावांमधलं अंतर 22 किमी अंतर आहे. आता अंतर जे आहे ते किलोमीटरमध्ये आहे आणि व्यास जो आहे तो मीटरमध्ये आहे. आता ह्यांची एकक वेगवेगळे आहेत, तर ती एकक तुम्हाला विचारात व्यवस्थित घ्यावे लागतील. आता इथे पहिल्यांदा आपण चाकाचा परिघ तो पाय डी हे सूत्र वापरून काढूया. आता इथे पायाची किंमत काय दिली नसेल तर 22/7 अशी आपण वापरू शकतो आणि डी म्हणजे व्यास 0.7, तर इथे 7 भाग दिलास 7 एके 7, 700 आणि 0.717, तर हा भाग दिल्यानंतर इथे 0.1 नी 22 गुणलं तर इथे 2.2 मीटर येईल. तर ह्या किमती दिल्या असता तर इथं चाकाचा परिघ जो आहे तो आपला 2.2 मीटर आलेला आहे. म्हणजे चाकाचा एक फेरा पूर्ण झाला की 2.2 मीटर अंतर पार होते. म्हणजे एक फेरा म्हणजे एक परिघ. आता चाकाचे एकूण फेरे म्हणजे अंतर भागिले परिघ. 2 गावांमधील अंतर 22 किमी आहे आणि इथे परिघ आपण 2.2 मीटर एवढा काढलेला आहे. परंतु इथं किलोमीटर आहे आणि इथं मीटर आहे. हा भागाकार आपण देऊ शकत नाही, तर इथं आपल्याला त्यांची एकक समान करावे लागतील. तर आपल्याला प्रमाण माहिती आहे की 1 किमी म्हणजे 1000 मीटर असतो. तर इथे या किलोमीटरला आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर त्याला 1000 ने गुणावं लागेल. तर 22 गुणिले 1000 तर 22,000 हा 2.2 मीटर हे मीटरमध्ये झालेला आहे. आता आपण भाग देऊ शकतो. आता भाग देण्यासाठी हा दशांश स्थळ जर आपण पुढे सरकवला तर इथे वरती आणखी एक शून्य वाढवायचं आहे. म्हणजे पहिले 22,000 त्यावर एक शून्य दिल्यानंतर इथे पहिले 3 शून्य होते, एक शून्य वाढेल. मग इथे 22 एके 22, इथे 22 एके 22 आणि बाकीचे शून्य जोडून टाका. चाकाचे एकूण फेरे 10,000 झालेले आहेत. 22 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी बसच्या चाकाने 10,000 फेरे घेतलेले आहेत. वर्तुळ क्षेत्रफळ म्हणजे इथे ओ केंद्र आहे आणि ओ केंद्र घेऊन आपण जे वर्तुळ घेतलेलं आहे तर ह्या वर्तुळावरचे बिंदू आणि वर्तुळाच्या अंतर्भागातले बिंदू ह्या ज्या पृष्ठभागावर आलेले आहेत तो सगळा संपूर्ण पृष्ठभाग म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता हे जर क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे वर्तुळ क्षेत्रफळ पाय आर वर्ग. आता समजा उदाहरण आपण घेऊया की उदाहरण 7 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा असं जर उदाहरण आलं असेल तर आपण इथं त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर म्हणणार आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ, तर त्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग. आता पायाची किंमत दिली नसेल तर तुम्ही 22/7 अशी वापरू शकता. त्रिज्या जी दिलेली आहे ती 7चा वर्ग.
आता इथे पुढंच करूया आपण 22/7 आणि 7चा वर्ग केला तरी चालेल किंवा 7 × 7 दोनदा करा, त्यातला एक 7 जाईल तर राहीन इथे 7 × 22 7 दुने 14 हातचा आला 1 7 दुने 14 आणि 1 15 म्हणजे 154. आता क्षेत्रफळ असल्यामुळे त्याला चौरस चौ आता इथे सेमी आले म्हणून चौ सेमी असं तुम्ही लिहू शकता, चौरस सेमी. तर ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी इतकं येईल. प्रतलातील वर्तुळे यामध्ये एक पहिला भाग बघूया आपण, एकरूप वर्तुळे. आता एकरूप वर्तुळे कोणाला म्हणायचं आहे तर इथे आपण पी केंद्र घेऊन एक 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढलं, इथे एम हा बिंदू घेतला तर पी एम ही त्याची त्रिज्या झाली, तर ही त्रिज्या जी आहे ती 3 सेंटीमीटर आहे. दुसरं वर्तुळ घेताना क्यू केंद्र घेतलं आणि तिथे सुद्धा 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन त्यावर एन बिंदू घेतला आणि हे 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं. आता ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे पी एम, याची लांबी आहे 3 सेंटीमीटर, याची त्रिज्या आहे क्यू एन, याची लांबी आहे 3 सेंटीमीटर. जर दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या जर समान असतील तर त्रिज्या समान असतात तेव्हा पी एम आणि क्यू एन या दोन्ही त्रिज्या जर सारख्या असतील तर त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. दुसरा भाग समजून घेऊया आपण. 2 एककेंद्री वर्तुळे. केंद्र एक व त्रिज्या भिन्न असतात त्यांना समकेंद्री वर्तुळे सुद्धा म्हणतात. आता या ठिकाणी ह्या ओ केंद्रापासून या पहिल्या त्रिज्येचं वर्तुळ काढलं आहे, त्यानंतर त्यापेक्षा थोडी जास्त त्रिज्या घेऊन दुसरं वर्तुळ काढलेलं आहे, त्यानंतर त्यापेक्षा थोडी जास्त त्रिज्या घेऊन तिसरं चौथं असे तुम्ही किती वर्तुळ काढली त्या सगळ्यांचं केंद्र या ठिकाणी ओ आहे. तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. इथे एकच केंद्र घेऊन इथे अनेक वर्तुळ काढल्यानंतर ही जी सगळी वर्तुळे आहेत ती समकेंद्री वर्तुळे आहेत, म्हणजे त्रिज्या भिन्न आहेत पण सगळ्यांचं केंद्र एकच आहे म्हणून त्यांना समकेंद्री वर्तुळे म्हणतात. 3 एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळे. केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू एकच असतो त्यांना स्पर्श करणारी वर्तुळे सुद्धा म्हणतात. या ठिकाणी स्पर्श जर एकाच बिंदूमध्ये करत असतील तर इथे 2 प्रकारामध्ये ती असतात, एक बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि अंतरस्पर्शी वर्तुळे. या ठिकाणी पी केंद्र आणि क्यू केंद्र असणारी 2 वर्तुळे आहेत, याची त्रिज्या आहे पी एम आणि याची त्रिज्या आहे क्यू एम. ही दोन्ही वर्तुळं ह्या ठिकाणी एम ह्या ठिकाणी छेदतात म्हणजे स्पर्श करतात. तर ह्या दोन्ही वर्तुळांना एकच बिंदू सामायिक आहे. जर दोन्ही वर्तुळांना एकच बिंदू सामायिक असेल आणि ती एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर ह्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात. तर ह्यांच्या त्रिज्यांची बेरीज म्हणजे त्यांच्या केंद्रातील अंतर पी क्यू बरोबर R1 म्हणजे पहिली त्रिज्या अधिक R2 ही दुसरी त्रिज्या. हे दरम्यानच्या संबंधावरून आपण इथे लक्षात ठेवूया. बराच वेळा यावर प्रश्न विचारले जातात. तर बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काढताना दोन्ही त्रिज्यांची बेरीज करायची आहे. अंतरस्पर्शी वर्तुळे. जर इथे पी केंद्र असणारं वर्तुळ आणि क्यू केंद्र असणारं वर्तुळ एकमेकांना एम ह्या बिंदूमध्ये स्पर्श करतंय, दोघांना एकच बिंदू सामायिक आहे, तर अशा वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजे हे पी क्यू जर काढायचं असेल तर यातली मोठी त्रिज्या जी आहे त्यातून छोटी त्रिज्या वजा करायची आहे. अंतरस्पर्शी वर्तुळे केंद्रातील अंतर त्रिज्यांच्या वजाबाकी इतके असते. तर हे सुद्धा आपण दरम्यानतावरून दाखवत आहे. तर इथे पी क्यू बरोबर मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या म्हणजे R1 वजा R2 हे सूत्र लक्षात ठेवा. 4 2 बिंदूत छेदणारी वर्तुळे. केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू 2 तर यांना छेदणारी वर्तुळे म्हणतात. आता इथे पी केंद्र आणि क्यू केंद्र अशी 2 वर्तुळे आहेत, एकमेकांना छेदतात पण त्या छेद बिंदूमध्ये 2 बिंदू जर असतील तर यांना छेदणारी वर्तुळे म्हणतात. तर हे दोन्ही वर्तुळं एम आणि एन ह्या भिन्न बिंदूमध्ये छेदतात. तर या ठिकाणी छेदणारी वर्तुळे ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. 2 वर्तुळांच्या सामायिक स्पर्शिका. तर यामध्ये 2 भाग तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील.
एक बिंदू सामायिक असणारी एकच स्पर्शिका दोन वर्तुळांना सामायिक असते. आता दोन वर्तुळं जे आहेत एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील किंवा आतून स्पर्श करत असतील तर ह्या दोन्ही वर्तुळांना एकच बिंदू सामायिक असेल तर ह्या दोघांनाही एकच स्पर्शिका काढता येते. भिन्न बिंदू स्पर्श करणारी स्पर्शिका दोन काढता येतात. तर इथे दोघांनाही स्पर्शबिंदू वेगवेगळा आहे पण स्पर्शिका सामायिक आहे दोन्ही वर्तुळांना. ह्या एल स्पर्शिकेचा विचार केला तर एल जी रेषा आहे ती पहिल्या वर्तुळाला एक्स मध्ये स्पर्श करते आणि दुसऱ्या वर्तुळाला वाय मध्ये स्पर्श करते. यस या स्पर्शिकेचा जर विचार केला तर ती पहिल्या वर्तुळाला पी बिंदूमध्ये स्पर्श करते आणि दुसऱ्या वर्तुळाला क्यू बिंदूमध्ये स्पर्श करते. स्पर्श करणारा बिंदू एक आहे का दोन आहे. इथे आपण जर असं गृहीत धरलं की स्पर्शिका किती काढता येतील दोन वर्तुळांना तर त्या तीन काढता येतील. तर ही पहिली स्पर्शिका काढता येईल एक बिंदू सामायिक असणारे आणि दोन्ही वर्तुळांना वेगवेगळे स्पर्शबिंदू असणारे दोन स्पर्शिका. तर अशा स्पर्शिका 1, 2 आणि 3 तर तीन स्पर्शिका काढता येतील. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. आता इथे एका रेषेमध्ये बिंदू नाही ते हे नैकरेषीय आहेत पी क्यू आर. तर ह्यातून एक वर्तुळ जाईल. तीन एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. जर तीन बिंदू एकाच रेषेत असतील तर एकाच वेळेस हे एक वर्तुळ त्यातून काढू शकत नाही. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. आता इथे एक केंद्र असणारं वर्तुळ आहे. इथं एल रेषा तर वर्तुळ आणि रेषा यामध्ये कोणताही संबंध नाही आहेत. इथं रेषा जी आहे ती वेगळ्या बाजूला आहे आणि वर्तुळ वेगळ्या बाजूला आहे. याच्यामध्ये कोणताही बिंदू सामायिक येत नाही. तर इथे कोणताही संबंध येणार नाही. परंतु इथे बी केंद्र असणारं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ आणि एम रेषा या दोघांमध्ये एकच बिंदू सामायिक आहे. या ठिकाणी एम रेषा जी आहे ती बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका होईल कारण त्या दोघांमध्ये एक बिंदू सामायिक येतो म्हणून स्पर्शिका. यामध्ये जर तुम्ही पाहिलं की सी केंद्र असणारं वर्तुळ आणि एन रेषा या दोघांचा संबंध कसा येतो तर या दोघांमध्ये क्यू आणि आर हे दोन बिंदू सामायिक येतात. म्हणजे वर्तुळ आणि रेषा यांना जर दोन बिंदू सामायिक येत असतील तर ही वर्तुळाची छेदिका होते. त्यालाच वृत्तछेदिका असं म्हणतात. की वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. जर या ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळातून जर इथे ए बी ह्या जीवेवर हा ओ पी हा लंब टाकला तर ए बी हे जीवेचे दोन भाग होतात. तर इथे ए पी जेवढा होईल तेवढाच पी बी होईल. हा जर 10 सेंटीमीटर दिला असेल तर ह्याचे 5 आणि 5 असे दोन भाग होतात. तर इथे ओ केंद्र वर्तुळात रेख ओ पी लंब जीवा ए बी ए डॅश पी डॅश बी हा दरम्यानचा संबंध आहे. इथे ए पी बरोबर पी बी बरोबर 1/2 ए बी. ए बीची किंमत 10 ठेवली दोन्ही भाग दिला तर ए पी आणि पी बी बरोबर 5 सेमी इतकी येईल. गुणधर्म नंबर 2 वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. आता हा जर केंद्र आहे पी आणि जीवेचा मध्य बिंदू क्यू आहे. ही जीवा एम एन आहे त्याचा मध्यबिंदू म्हणजे याचे समान दोन भाग होतात. तर हा क्यू बिंदू हा मध्यबिंदू असेल तर पी क्यू जोडला तर हा पी क्यू या जीवेला लंब होईल. तर हा याचा व्यत्यास गुणधर्म आहे. गुणधर्म क्रमांक 3 एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. इथे ओ केंद्र घेतलं आणि या ओ केंद्र वर्तुळामध्ये ए बी आणि सी डी ह्या जर जीवा एकरूप असतील तर ह्या केंद्रापासूनचं ह्याचं अंतर म्हणजे ओ पी जेवढं आहे तेवढंच ओ क्यू असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चौथा गुणधर्म आहे की एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. तर जो गुणधर्म पाहिलेला आहे त्याच्या बरोबर व्यस्त गुणधर्म इथं आहे. जर ह्या जीवा ह्या केंद्रापासून समान अंतरावर असतील तर ह्या एकरूप असतील. जीवा ए बी आणि जीवा सी डी ह्या केंद्र पी पासून जर सारख्याच अंतरावर असतील तर ह्या एकरूप असतात.
पुढचा गुणधर्म आहे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. तर स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आता जो आपण गुणधर्म स्पर्शिकेचा अगोदर पाहिला होता, त्याच्या जो पहिला गुणधर्म पाहिला त्याच्या व्यत्यास गुणधर्म इथं आहे. जर OP या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी जर रेषा लंब होत असेल तर ही स्पर्शिका असते. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. आता जर या A ह्या बाह्य बिंदूतून O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला ह्या PA आणि AQ हे जर स्पर्शिका रेषा काढल्या असतील तर PA जेवढा रेषाखंड आहे तेवढाच QA रेषाखंड असतो. वर्तुळाच्या बाह्य भागातून काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. हा गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणतात आणि त्या वर्तुळाच्या केंद्राला अंतर्वर्तुळ केंद्र किंवा अंतर्मध्य किंवा अंतरकेंद्र असे म्हणतात. आता इथे जर आकृती पाहिली तर ह्या आकृतीमध्ये हे जे वर्तुळ आहे ते ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करत आहे. आता हे जर वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करत असेल तर इथे हा B हा या वर्तुळाचा बाह्य बिंदू आहे. तर ह्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असणार. त्यानंतर A बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड, C बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड. इथं महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणारं जे वर्तुळ असतं ते त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ असतं आणि हे जे केंद्र आहे अंतरकेंद्र किंवा अंतर्मध्य असं म्हणतात. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन कोनांचे दुभाजक काढावे लागतात. कोणत्याही त्रिकोणाचा अंतर्मध्य त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. समभुज त्रिकोणाचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ यांचे केंद्र एकच असते. त्रिकोणाचे परिवर्तुळ. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणतात आणि त्या वर्तुळाच्या केंद्राला परिकेंद्र असे म्हणतात. आता अंतर्वर्तुळ जे असतं ते त्रिकोणाच्या आतील बाजूंना स्पर्श करतं, तर परिवर्तुळ जे आहे ते त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जातं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात. हा गुणधर्म जर वापरला आपण त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकाचा संपात बिंदू C या अक्षराने दाखवतात. समभुज त्रिकोणाच्या परिवर्तुळाचा त्रिज्येच्या अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी गुणोत्तर 2:1 असते. हा PQR हा जो त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण जर असेल आणि ह्या तिन्ही शिरोबिंदूतून जर वर्तुळ जात असेल तर ह्याला आपण ह्या त्रिकोणाचं परिवर्तुळ असं म्हणणार आहोत. आता हे लक्षात ठेवा की हा समभुज जर त्रिकोण असेल तर त्याचा हा परिकेंद्र जो आहे तो अंतरकेंद्र सुद्धा असतो. म्हणजे इथून जर आपण ह्या त्रिकोणाच्या बाजूंना स्पर्श करणारं अंतर्वर्तुळ काढलं तर त्याचं प्रमाण या ठिकाणी म्हणजे इथून C पासून A हे जे प्रमाण आहे आणि R आणि C यांचं जे प्रमाण आहे ते 2:1 असतं. हे आपण उदाहरणामध्ये सुद्धा वापरू शकतो. हा C बिंदू जो आहे तो मध्यगा संपात आहे. तो मध्यगा संपात बिंदू जो आहे तो ह्या पाया PQ हे समोर R हा शिरोबिंदू आलेला आहे. तर शिरोबिंदू R पासून हे RC आणि हे CA हे जे अंतर आहे ते 2:1 असतं. तर इथं म्हणूया आपण समभुज त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे विभाजन RC आणि CA याचं प्रमाण 2:1 असते. हे आपल्याला उदाहरणासाठी वापरू शकता तुम्ही. वर्तुळ कंस म्हणजे काय की समजा आता इथे K ही रेषा जी आहे ती AB ह्या दोन बिंदूमध्ये छेदते म्हणजे ही वृत्तछेदिका आहे. AB आतमधली जीवा आहे ती पुढे रेषेने दाखवली म्हणजे दोन्ही बाजूला बाण असेल तर ती वृत्तछेदिका आहे. तर ह्या वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचा वरचा आणि खालचा असे दोन भाग होतात. पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते. तर हा खालचा कंस AXB आणि वरचा AYB हे दोन कंस तयार होतात.
तर हे दोन कंसामध्ये विभाजन होतं, तर या दोन्ही कंसांची मिळून 360 अंश अशी बेरीज होते. आता यापैकी वृत्तछेदिकेने जो खालचा जो भाग आहे म्हणजे 180 पेक्षा लहान जर कंस असेल तर तो लघु कंस असतो, आणि 180 पेक्षा मोठा जर कंस असेल तो विशाल कंस असतो. तर इथे AYB हा विशाल कंस आहे आणि AXB हा लघु कंस आहे. आता लक्षात ठेवा की पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते, त्यामुळे ह्या दोन्ही कंसांची टोटल बेरीज जर केली तर मापन कंस AYB अधिक मापन कंस AXB या दोघांची बेरीज 360 अंश असते. या विशाल कंसाचं माप जर काढायचं असेल तर 360 मधून लघु कंस AXB चं माप वजा करायचं, आणि लघु कंस AXB चं माप काढायचं असेल तर 360 अंशातून विशाल कंस AYB याचं माप वजा केलं तर ह्याचं उरेल. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप असं तुम्ही सूत्र लक्षात ठेवू शकता. आता इथे O केंद्र असेल आणि ह्या O केंद्राच्या समोर हा AXB हा जर कंस असेल, O केंद्रापासून आपण OA आणि OB हे जर जोडले तर इथे हा जो कंस AXB हा या कंसामध्ये येतो. AXB चा संगत केंद्रीय कोन AOB हा कोन आहे, त्यामुळे ह्या कोनाचं माप ह्या कंसाच्या इतकंच असणार आहे. म्हणून कोन AOB बरोबर मापन कंस AXB. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जीवा RT हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान होतात, म्हणजे वरचा RYT हा अर्धवर्तुळ आहे आणि खालचा RXT हा अर्धवर्तुळ आहे. असे दोन अर्धवर्तुळ कंस तयार होतील. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते, तर इथे दोन्ही जे अर्धवर्तुळ कंस तयार झालेले त्यांची माप 180 अंश असणार आहे. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. आता जर आपण या वर्तुळावर हे बिंदू घेतलेले आहेत, O केंद्र वर्तुळावर ABCDE हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. या बिंदूमुळे अनेक कंस तयार झाले आहेत. इथे AB कंस आहे, BC कंस आहे, CD कंस, DE कंस, AE कंस. तस त्या पद्धतीने असेच आपण ABC असे कंस, असे असंख्य कंस तयार करू शकतो. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म लक्षात ठेवताना इथे मापन कंस ABC हा ABC अधिक मापन कंस CDE हा CDE. तर ABC इथपर्यंत आपण याची बेरीज आणि हा CDE इथपर्यंत आला तर हा पूर्ण इथून एवढा येईल. तर मापन कंस ACE असा करू शकतो. तर या गुणधर्माला या कंसांच्या मापांचा गुणधर्म म्हणतात. हे कंस जर सारख्या मापाचे असतील तर ह्या जीवा सुद्धा सारख्या असणार आहेत, किंवा या ठिकाणी जीवा जर सारख्या असतील तर कंस सारखे असणार आहेत. हे दोन्ही गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. अंतर्लिखित कोन. कोन ADB चा विचार केला तर कोन ADB चा शिरोबिंदू D हा वर्तुळावर आहे आणि या शिरोबिंदूच्या आतमध्ये हा AXB हा कंस आलेला आहे. म्हणजे ह्या कोनाने ह्या कंसाला खंडित केलेला आहे, आणि हा जो कोन आहे D हा ADB ह्या कंसाच्या आत आलेला आहे. म्हणजेच कंस ADB ने कोन ADB ला आंतरलिखित केलेला आहे. त्यासाठी प्रमेय आहे, वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर मापन कोन ADB याचं 1/2 मापन कंस AXB त्यांनी खंडित केलेला, म्हणजे ह्या कोनाच्या आतमध्ये आलेलं AXB चे माप त्याला अंतर्लिखित कोनाचे प्रमेय असं म्हणतात. तर अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. तर अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरून काही आणखी गुणधर्म उत्पन्न होतात, तर ते लक्षात ठेवा. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. आता हा Q कोन आणि S कोन या दोघांनी PTR ह्या कंसाला खंडित केलेला आहे, म्हणजे ह्या कोनाच्या आतमध्ये हे कंस आलेला आहे, आणि हे जे Q आणि S हे जे कोन आहे ते ह्या कंसाच्या आत आलेले आहे. ह्या PQR ह्या कंसाने
आंतरलिखित केलेले हे दोन कोन आहेत. हे दोन्ही कोन एकाच कंसामध्ये आलेले आहेत, म्हणून या दोघांची मापं सारखी असणार आहे. म्हणून म्हणावं लागेल मापन कोन पी क्यू आर बरोबर मापन कोन पी एस आर बरोबर 1/2 मापन कंस पी टी आर. तर एकाच कंसात कितीही कोन काढले आपण तर ते सगळे एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आहे अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेले कोन काटकोन असतात. इथे AC हा जर वर्तुळाचा व्यास असेल, कारण तो O केंद्रातून जातो, तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जी केंद्रातून जाते त्याला व्यास म्हणतात. इथे जर हा व्यास असेल तर ABC हा जो कंस तयार झालेला आहे तो अर्धवर्तुळ आहे आणि खालचा सुद्धा AXC हा सुद्धा अर्धवर्तुळ कंस आहे. अर्धवर्तुळ कंस ABC मध्ये कोन ABC अंतर्लिखित आहे आणि कोन ABC ने AXC ह्या कंसाला खंडित केलेला आहे. 180 च्या अर्धा तर 90 अंश हे प्रमेय सुद्धा आहे, तर हे लक्षात ठेवा. की O केंद्र वर्तुळात रेख AC हा व्यास आहे. मापन कोन ABC बरोबर 1/2 मापन अर्धवर्तुळ कंस AXC. मापन कोन ABC बरोबर 1/2 180 अर्धवर्तुळाचं माप 180 2 भागलं तर 180 ला 2 भागल्यानंतर 90 राहतात, म्हणजे अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन 90 अंशाचा म्हणजे काटकोन असतो. चक्रीय चौकोन. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. इथे ABCD या चारही बिंदू वर्तुळावर आहेत, म्हणून यांना जर जोडलं तर चक्रीय चौकोन होतो. कोन A आणि कोन C हे एकमेकांचे समोरासमोरचे कोन आहेत, म्हणजे सम्मुख कोन आहेत, त्यामुळे ते एकमेकांचे पूरक कोन म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असणार आहे. त्याच पद्धतीने कोन B च्या समोर D आहे, तर ह्या दोघांची बेरीज 180 अंश म्हणजे ते कोन एकमेकांचे पूरक कोन आहेत. तर इथे चक्रीय चौकोन असेल तर कोन A समोरचा कोन C या दोघांची बेरीज 180 अंश, कोन B च्या समोर D आहे यांची बेरीज 180 अंश असते. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचं उपयोजन काय आहे? चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनांच्या सम्मुख कोनांशी एकरूप असतो. की हा चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे, कारण त्याचे चारही बिंदू वर्तुळावर आहेत. आता हा Q कोन त्याच्या समोरचा कोन S आहे, त्याच्याशी संलग्न असणारा जो कोन आहे कोन RST जर ह्या संलग्न कोनाशी सरळ जोडला तर हा बाह्य कोन होईल. तर हा ह्या चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन आहे. तर हा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो, म्हणजे ह्या Qचं माप आणि RST या दोघांची माप सारखी असतात. चक्रीय चौकोन PQRS चा कोन RST हा बाह्य कोन आहे, म्हणून कोन RST PQR ला एकरूप आहे. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय गुणधर्म. M केंद्र वर्तुळात रेख AB व्यास असून रेषा BC ही बिंदू B मध्ये स्पर्श करते, म्हणून मापन कोन ABC हा ABC बरोबर 1/2 मापन कंस ADB. ADB च्या तो अर्धा, परंतु इथं कारण देताना स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. मग इथे 180 ला 2 भागल्यानंतर 90 अंश. तर आपण हे अगोदर आंतरलिखित कोनाच्या गुणधर्माने सिद्ध केलं होतं. आता इथं स्पर्शिका छेदिकेनुसार बी आपण ते सिद्ध करू शकतो. तसंच इथे सुद्धा जसं आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म असतं, तोच गुणधर्म, परंतु कारण इथं वेगळं, कारण इथं स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे. तर या स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला जो कोन ABC आहे तो AXB ह्या कंसाच्या अर्धा असणार आहे. कारण मात्र इथं वेगळं, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. म्हणून इथं म्हणावं लागेल मापन कोन ABC बरोबर 1/2 मापन कंस AXB स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. खंडित कंसाच्या गुणधर्मामध्ये शिरोबिंदू जर वर्तुळाच्या अंतर्भागात असेल, आता इथे AB आणि CD ह्या दोन जीवा एकमेकांना छेदल्यामुळे तर E हा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर ह्या कोनाच्या समोर येणारा जो कंस आहे कंस AXC आणि ह्या कोनाच्या विरुद्ध कोनाच्या समोर येणारा जो कंस DYB या दोन्ही कंसांची बेरीज करून निम्म करायचा आहे. तर इथे सूत्र बनतं मापन कोन AEC बरोबर 1/2 मापन कंस
AXC अधिक मापन कंस DYB. ई कोन जर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असेल तर ई कोनाने खंडित केलेले जे कंस आहे त्या कंसांच्या फरकाच्या निम्म ह्या कोनाचं माप असतं. मापन कोन BED, तर BED याचं माप बरोबर 1/2 मापन कंस BYD हा मोठा आहे, त्यातून हा वजा करायचा आहे. तर ह्या दोघांच्या वजाबाकीच्या अर्ध ह्या कोनाचं माप असतं. तर हा गुणधर्म लक्षात ठेवा. गुणधर्म व्यवस्थित लक्षात ठेवा की स्पर्शिका छेदिका गुणधर्म आणि आंतरलिखित कोनाचा गुणधर्म. आणि हा टी जो कोन आहे तो ATB मध्ये आंतरलिखित झालेला आहे आणि ह्यांनी खंडित केलेला कंस ADB आहे. इथं आंतरलिखित कोनाच्या गुणधर्मानुसार ADB ह्या कंसाच्या अर्ध ह्याचं माप आहे. इथे कोन B जो आहे तो स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला कोन आहे, त्यांनी खंडित केलेला कंस ADB आहे. हे दोन्ही जे कोन आहेत ते एकाच कंसाला खंडित करतात, म्हणून या दोघांची मापं सारखी असणार आहे. फक्त इथे कारण जे आहे हे आंतरलिखित कोनाचं आहे आणि इथं स्पर्शिका छेदिका गुणधर्मामुळे झालेला कोन आहे. मापन कोन ABC बरोबर 1/2 मापन कंस ADB बरोबर मापन कोन ATB. तर हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. जीवांच्या अंतरछेदाचे विभाजन प्रमेय आपल्याला बघायचं आहे. एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबींच्या गुणाकारा एवढा असतो. आता इथे AB जीवा आहे आणि CD जीवा आहे. या दोन्ही जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये ई ठिकाणी छेदतात, तर यांना म्हणतात दोन जीवांचा आंतरछेद विभाजन गुणधर्म. तर पहिली जी जीवा आहे AB तिचे ई ठिकाणी दोन भाग झालेले, तर AE गुणिले B हा गुणाकार हा CE गुणिले D इतका असतो. ते म्हणावं लागेल की AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. तर ह्या गुणधर्माला दोन जीवांचा आंतरछेद विभाजन गुणधर्म असं म्हणतात. जीवांच्या बाह्यछेदाचे प्रमेय. एकाच वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात, तर इथे AB ही एक जीवा आहे आणि CD ही दुसरी जीवा आहे. हे दोन्ही जीवा E ह्या बाह्य भागातील बिंदूमध्ये एकत्र छेदतात, तर इथे म्हणावं लागेल दोन जीवांचा बाह्यछेद गुणधर्म. AE गुणिले बाहेरचा भाग BE बरोबर CE गुणिले बाहेरचा त्याचा भाग D. तर हा गुणाकार सारखा असतो. तर नीट लक्षात ठेवा AE गुणिले BE बरोबर CE गुणिले D ह्या गुणधर्माला दोन जीवांचे बाह्यछेद विभाजन प्रमेय असं गुणधर्म म्हणतात. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे बाह्यछेद विभाजन प्रमेय. ET हा जो किरण आहे तो T बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करतो. AB ही जी जीवा आहे ती पुढे वाढवल्यानंतर E ह्या ठिकाणी या स्पर्शिकेला छेदते. तर हा गुणधर्म नेमका काय आहे, तर इथे स्पर्शिकेचा वर्ग म्हणजे ETचा वर्ग. तर ETचा वर्ग हा कोणा इतका असतो, तर पूर्ण भाग गुणिले बाहेरचा भाग. तर EB गुणिले AE असा असतो. तर ET वर्ग बरोबर EB गुणिले EA हा गुणधर्म लक्षात ठेवा. हे विभाजन जे गुणधर्म आहे तुम्हाला उदाहरणामध्ये वापरायचं आहे. याला स्पर्शिका छेदिका बाह्यछेद विभाजन प्रमेय गुणधर्म म्हणतात. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.